न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। शेअर रिक्षाने जात असताना वाटेत रिक्षा चालक आणि त्याच्या 3 साथीदारांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत नामदेव पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी 4 जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार पुणे सोलापूर रोडवरील कदमबाग वस्ती येथील एका हॉटेल समोरील रोडवर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कदमबाग वस्ती येथील फील्ड गार्ड फिल्टर कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत। ते फुरसुंगी फाटा येथील गुजराती लोकांच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा रक्षक म्हणून 7 सप्टेंबर रोजी कामाला गेले होते। सायंकाळी 4 वाजता काम संपल्यावर ते सोलापूर रोडला थांबले। आलेल्या रिक्षाला हात दाखवला। रिक्षात चालक आणि 3 जण होते। कदमबाग वस्ती येथे आल्यानंतर त्यांनी रिक्षा थांबवण्यास सांगितले। ते रिक्षातून उतरून पैसे देत असताना चालक शेजारी बसलेल्याने खाली उतरून त्यांचा हात पिरगळला। पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन पळून जाऊ लागला। त्यांनी रिक्षा अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रिक्षात मागे बसलेल्या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांच्या खिशातील पाकिट जबरदस्तीने काढून घेतले। त्यांच्या पाकिटात आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड तसेच 3,500 रुपये होते। चोरट्यांनी मोबाईलसह 21,500 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करतायत। नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी।